बाई काय करू, या कानावरून त्या कानावर येईना, त्या कानावरून या कानावर येईना. आगायला गेलं तर कांता येईना, मोतायला गेलं तर बसता येईना. आई ग, आणि इकडे नुसतं सुजलंय काळजाजवळ. काय करू आई, बाई बाकडे दुःख सुटले. आई काय बाई, कोणी डॉक्टरला बोलविना का, कोणी चोळणाऱ्याला बोलविना का, कोणी मोडक्याला बोलविना. बाई ग, काय झालं आते बाई? अगं काय सांगू काजल तुला, मला उठता येईना, मला बसता येईना, मला मुतायला गेले तर मुत्ता सुद्धा येईना, का हागायला गेलं तर कांता सुद्धा येईना. काय झालं तुम्हाला? अगं मला इकडे निसा धक्का बसल्यावानी झाला. हा ये बाकाडाने मला उठता येईना. मामा नाही घरी, काही नाही काही नाही. अचानक काय झालं तुम्हाला? अगं बाई तो मामाना तर हा वाढवा करून तुला, आता तुला काय सांगू, सांगता सोय नाही, बोलता सोय नाही. मामा नाही राहते घरी. काय चावळ ती 10 दिवस झाले, तवाच त्यानं मायावाल्या अशावर दुऱ्या केल्या, अशावर दुऱ्या केल्या, तुला काय सांगू. मग तसं माझ्यावाला हा मन काच कामातून गेला बाई. हा का? हा बाई. मग मी काय म्हणते, थोडं उठून माझा चहा आणू तुम्हाला करू? मला उठून तरी बसव ग, मला जमाना. दुःख सुटलं, लय दुःख राहिलं. इथं चमक नको राहिली का? इथं दुखत असं कामाचा जवळ. मग डॉक्टरला फोन लावू का? लाव ना बाई, त्या ओळखीचा कोणीला. हा का? थांबा मी लावते फोन. लय अवघड झालं बाई माझं तर. बाई काय गण डोकं चालना मायवालं. मी डॉक्टरला फोन लावू का? मग डॉक्टरला लावी ती. तिथे गेला का तो कान झोपितो, तिरपा झोपितो, पालत झोपितो, उताना करतो, इकडं टोच तिकडं टोच, इकडं टोच तिकडं टोच. बाई पार चाळण करून तुली रुग्णाची. आता डॉक्टरला फोन तर करावाच लागेल ना. मग डॉक्टर व तिकडे 7 डबे राखेल होत. बाई मला डॉक्टर बोलू नका, मला एखादा मालिश करणारा आणि तर चोळणारा. मालिश करणारा? हा बाई. आता मालिश करणार कोणी बाई आपल्या? हा एक होता बाई, तो मालिश करणार, तो लय बायाची मालिश करतो म्हणे. मग बोलव ना बाई, त्याचा नंबर मालिश करणाराच पाय ना बाई. मालिश करणारा पाय. माझ्या पक्काच्या हातीचा पिंजरा गेलाय. हॅलो, शिरपतराव मालिशवाले बोलताय का? मी गजराबाईच्या मळ्यातून बोलते. हा, तर ते माझ्या सासूला आहे ना काहीतरी होतंय, असे चमक बिमक भरली वाटतं, तर मग तुम्ही या ना जरा घरी. किती आहे? मी 500 रुपये घेतो. हा त्या 500 म्हणून राहिलं. 500 चोळायचं का? हा, सोड बाबा म्हणाव की 500. बरं चालेल, या लवकर. मग किती टाइम लागेल तुम्हाला? 10 मिनिटं. बरं 500 कमवून घेता येईल काजल. हा, बाई त्याच्याकडे चोळायला कोण नव्हतं वाटतं, तो असा रिकामाच बसला होता वाट पाहून. पडूनच राहावं लागेल बाई. नाही आला की लगेच. कोण पैसे? ये काही हात आहे मीचे ना. तुम्हीच आहे का? होईल की नाही? बैल केले अजून विचारपूस नाही केली. नाही द्यायचं हाताचं, नाही गुन्हे म्हणे. हात लावले बाई लगेच उठत मोकळा सोडा. श्वास घ्या दमानी बर का. श्वास सोडा. आमच्या हाताला नाजूक आहे. काय होत म्हणले ना श्वास घेत ते असा आवाज येऊ राहिला पाहिजे आपल्या. हा ना बाई, तुम्ही आता उभे राहता का? उभं राहू. उभं राहता, उभा करायला त्याला पालथं पाडावं लागत. मी ते पहिलं पालथं पाडी दे का उभ्या ना. उभं राहा, मला शिरा मोकळा करू द्या. धर का पोरी, मला तर जमाना आपलं पकडायला लागलं. बाई तुमचं पकडीचे बाई. त्याचं दुकान लागलं का मलाच कसतरी होत. नाही होईल. कसं होतं? या का माझ्यावाला इकडं दुखत. हा का? इकडं इथं दुखतं का? म्हणजे मला ताटच होत आहे. अंग मोकळं करा. अंग मोकळच करा समोर. करा होता. ए बाई दमानी शिरपतराव दम नाही जात. त्याला बळजबरी केली होती तर काय नीट होत.
हा नाही तर जायची येड उकरून नाही नाही जायचं. उकडायचं. हा. बापरे दीपारबाई ती तुमच्यावर पडली ना आणि असू दे ते पण. दक्षिण मागलं. करून अहो, ते पण राहिला कशी असू त्याला बाई अंग मोकळं सोडा बरं का. मोकळाचे मला ताकद लावता येईल ना. हा मोकळाचे ना आई गो आई दमानी दमानी. कसं वाटतं आता काय अंग हलकं वाटतं का नाही? ए बाई मला खाली बसवा नाही रे, खाली नाही राहतो तो माझं मूड नाही ना नाव येड बसवा ना खाली. मूड नागून जातो. हा. मोडून मारावण्याच पक्का मा मोडीले पुढून मोडूच नका बाई मिठी मारा. कोणला हा. कोणला मारू असं तुमच्या तुम्ही हातात मिठी मारा ना. हं. म्हणजे असं जरा जाई मी म्हणले कोणला मिठी मारू नाही हाताला व आत्या ते तर बोलले ए बाई हळूच बस हळूच ग बाई हळूच. बास काजल हा बाई मला पार चक्कर यायला लागली बस बस बस. बाई आता पालते पडा. आता पालतय का बाई हा येड पाण्यावर पडा पालतो. पालत का हा ए बाई पालत ए बाई आता तुम्ही वरतून दाबताय का? आता तू गेली तर मी गेले तरी चालेल. नको काजल हा नको इडच उभी राहे तुम्ही काय करू राहिले बसू राहिले काय करून? बस तू नाही ना माझा ते शिशिर नाही का पकडू का हा का अशी करायला ती लागते? करणं तू जरा लांब जाय ना ती लाज होती. नाही नाही मी काल लाजू ए बाई हा, तेच दुःखताच आहे. ए बाई आहे ग आऊच ए बाई झालं का मुख? हो राहिलं ना हं? तुम्ही तसं करीत आता लय बरं वाटत हं? आ हा का? आई ग आ आ आ आई ग कसं वाटतंय? आई कसं वाटतंय? आताचे जीव मोकळा झाले बाई तुम्ही एक काम करा ना, परक्याची नाडी सोडा ना, का बरं म्हणजे कंबर मोकळ होईल असं. नाही नाही वहीन तसंच हा? नाड्या नुड्या मी नाही सोडी नाही नाडी सोडायचं म्हणजे शिर पकडल्याची नाडी आवडेल नाही ना. नाही नाही आई ग ए बाई अगं काजल हो हाय ना येडच आहे. इडच. हा ते तुमचा लय आवाज येत होता ना आरडायचा. अगं इकडून ये ना पुढं लोक जमा होते म्हणलं. पुढे ये ना बाई हाय हाय येडच. हाय का शिर बोटा खाली? काय नाही थोडी कळ काढा अजून. हाय का बोटा खाली शिर? हा? हाय ना बाय ना तर परकर सोडला असता ना, काय ना मग ती परकर आवलेली ना, हा त्याच्यामुळे ती शिरेला खाली मग सटक सारा नाते बाई नाही हो बाई नको का? काय ऐकत तू त्याच नाडी सोडली असती नाही तर मग साडी सोडली असती एक काय नको. हा साडी हा. काय ना म्हणजे शिर साडी पकडायला सोडूनच पायाला सोडी शिर खाली खाली काढायची मला अंगठ्यामध्ये. हा मग आता अशी वरून काढा साडीच्या वरून. काजल कुठं जाऊ नको बाई नाही नाही येडच. माई परकरची नाडी सोडायला लागली ना याच्या लेंगेची नाडी सोडी करील मा कार्यक्रम बाई गो. दमाने बाई बराबर गेला तिकडे त्या बाई हा बाई गो तिकडच ना माझ्या दोन्ही मांड्या दुखात या एवढी वरणात करू साडी. बाद झाली हा आहे का बरोबर? हा बरोबर बाबा हं? बरोबर आता काय करतो काय चांगलं जुळतो ना हं? चांगलं जुळतो हा ना. हा ओ काय ग बाई बापरे ऐक ए बाबा हळूच ना दमाने ए बाई बाई करावर पाहिजे, तुम्ही लय जोरात करतो. बाई करावर पाहिजे. आता तिला कसं कसं करू राहील बाई माझी घाबरत सुटली. हा, जरा बाई बाजूला जाऊ का? अहो बाई जर त्या करत चालेल का? थोडं हळूच टाकवा मी तुळशी साईडला जाऊ का आता तिला कसं कसं करू राहिले मला घाबरत होती. मी जाते हा. तुम्ही करून घ्या. ए पोरी हा. इकडेच थांब कसं वाटतं आता? कोण आहे? जरा का मोकळं? हा, झालं. हा? आता फक्त मोरची मालिश राहिली. हा? हा मोर दाब. मूळची पारमानावर आहे ना पारमायवाली मालिश बिलिश करून नाही पुढची करेल द्यायची नावरेली. आमचे मामा होते ना 10 दिवसापूर्वी तेव्हा केली त्यांनी. ते आता आले मागचीच करायची होती. ना ते आले माय पुढची मालिश आहे ना करून त्याला तो दुखणं वाढत होतं का? नाही ते तेल लावून करून देते. हा का? आल्यावरच वाढत तुमचं झालं का चोळून आता हा अजून काय बाकी का? उठू का उठा बरं पा बरं उठून उठून पा बरं. बार बाबांना माहिती साडी गळ्यात नेली बाई हा ना पाय तू
नाडी नाही सोडली तरी 5.5 गाड्यात नेली. नाडी जर सोडली असती तर हा माझ्या गाड्यात आला असता. बरोबर. सांग. बरं वाटतो काय आराम? वाटलं जीवाला आराम आहे. अंग मोकळं झालं? लई बरं वाटलं. काय मोकळं करू? नाही, बरं झालं आता. बाई तू जर बाहेर गेली असती मी लाईट बंद केलीच बाई चांगली आणखी मोकळं करून नाही ते दिलं. एकटं थांबते नाही तेल बे वाटत. लाईट बंद केली असती म्हणजे म्हणजे बरोबर चापून धरते तर असं. म्हणजे लाईट काय बंद केल्यावर लाईट चालू असलं तर मला दिसत नाही का? नाही दिसतं पण दिवसा धरू का नको असं होतं का? माणूस तसं बेत ना. हा. नेमकी मला जी शिर पकडायची ना ती शिर सापडत नाही ना. कारण बाई लाजत ती अंधारात लाजत नाही असं. अच्छा. मी म्हणलं वट वाघोळीच्या आवला नाही तर लाईट बंद करून नाही ना बाईची जर नाडी सोडली असते ना बाई आणखी मोकळी झाली असते. बरं कसं वाटतंय? थोडं पाठ दुखायला लागली बरं. पाठ दुखू राहील पाठ. पाठ आहे ना बाईला का परत पालतं पाडावं का ना. पेंटाने दुखत होतं ना. हे झालं राहिलं ना बाई थोडं मोर सारखं मला मागून जाऊ द्या. मागून म्हणजे मागून करतो ना. आता मागून काढत्या का? माझ्या जीवाला तर लई पश्चाताप येऊ राहिला. बाई मोकळीच करेल कसं मी जर आलो ना बाई मोकळी केल्याशिवाय मी तसं जात नाही. ए बाई, वाजलं काय? हा. वाजलं. बाई बाई अंग मोकळं कर. घे श्वास घे श्वास घे श्वास घे श्वास. आई काजल. अंग मोकळं करा. हा. घे श्वास घे श्वास. आई काजल गेली माझी बारगाड्यात मोडल्या ग बाई. बरकडे नको मोडू. नाही, नाही. जाईल माझ्या सासू जागेवर. नाही जागा कसं मी कसं काय जाऊ दे. माझं झालं शिव म्हणजे पेमेंट झालं मी कसं काय जाऊ दे. अहो मग हळूच करा ना तुम्ही. एवढं घरात काय करू राहिले? हळूच करतो मी. हो. मी पैसे देणार नाही बरं का तुम्हाला मग आशेने. अरे बाई असं नाही तुम्ही मला फोन करून बोलले. काजल हं? अगं हा काय आता कार्यक्रमच करायचा बाकी राहिला. उतरा ना खाली जाईल मालिश आता. पैसे द्या ना. माझा सासूच्या पालवर बाई चांगले बसते नाही. तुम्ही खुशाल करून बसू राहिले वरून. आता तो माव कुठला? हा ना मग कशी काय? नाही, याच्या कोणी बसत नाही का? कोणीच नाही. टप्पर नाही कोणाची बसायची. मा सासरे आल्यावरच बसतात त्या. उठा ना मग. मी तर वरून बसतो होतो मग आता. दे बाई 500 जाऊ दे ते का. हा मी देते. हा हा बोली जा मला कधी. हा बोलू जाऊ. बरं वाटतंय ना. मानावऱ्यापेक्षा भारी काम केलं. भारी काम. कामाला एकच नंबर आहे. कुठे आधार नाही आपला. माझी सून घरी नसली का मग बोल मी आहे का कमी पैसे 250. हा चाल. हा पण ती एकटी बाई 250 कार्यक्रम आहे. 250 देणार नाही बा. जा. येऊ का? हा जा. का त्या हं. पैसे दिले का तुम्ही? गेला तू जाऊ. मी काय होतो हं. जर कोण जर असं असेल तर मला फोन करेल. हा हा करीन फोन. नाही नाही पैसे मी काय मी बराबर बोलले त्याला. हा का? मी म्हणले अजून माझ्या 2-4 मैत्रिणींचं दुखत आहे तुला चट फोन करायला लागेल माझ्या सोनाला. वाचले आपले 500 मारू दे. हा तुला काय ते पार्लर मध्ये काय जायचं आयब्रो करायला जायचंय. जाय बाई हा. मारू दे. बरं झालं बाई 500 रुपये वाचले. जाऊ दे मरू दे बाई. पण खरंच चोळ्या वाता बाय. हा चोळणारा मालिश करणारा एकच नंबर बाय. काय त्याच्या हातोटी काय त्यानं मालिश केली बाई. काय कडाकड असं आऊच माय 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 बाय. काय त्यांनी केला बाई तमाशा. आणि जेव्हा बाई त्यानं पाठी मागून पालत जेव्हा पावलं आणि जेव्हा 10 सुटलं अगं काय सांगू बाई. आता परत मला 4 दिवसानं दुखायला लागल ना. परत मी म्हणते बोलून घेते आणि परत मालिश करते. मरुदे याच्याकडून मी कार्यक्रमच करून घेते. आता चाललंय आता कडक पाण्याने आंघोळ करीते जाऊ.